तर श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास काय आहे। तर मराठवाडा मुक्ती संग्राम निजामाच्या काळातून, निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्ती कसा झाला। तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला। त्यानंतर हैदराबाद संस्थानावर निजामाचं राज्य होतं। मीर उस्मान अली खान हे त्या शेवटच्या निजामचं नाव होतं। त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 ऑगस्ट 1948 रोजी निजामच्या राज्यावर कूच करण्यात आली। तर 3 दिवसाच्या आटोकाट प्रयत्नानंतर त्यावेळेसचे हैदराबाद स्टेट फोर्सेसचे जनरल अल उद्रुस यांनी सांगितलेल्या माहितीनुसार माझ्या सैन्यापुढे सर्वात कठीण परिस्थिती असल्यामुळं त्यामुळे शस्त्र टाकण्याशिवाय त्यांना काही दुसरा पर्याय नव्हता। त्यामुळे त्यांनी शस्त्र टाकले। तर भारताकडून निजामाना अटक टाळण्यासाठी त्याने शरणागती स्वीकारली। याआधी हैदराबादमध्ये तिरंगा झेंडा फडकवण्याचाही गुन्हा मानला जायचा। त्यानंतर हैदराबाद संस्थानात आताचे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकचे 2 जिल्हे आणि महाराष्ट्राचे 8 जिल्हे म्हणजे असा संपूर्ण मराठवाडा हैदराबाद संस्थानमध्ये यायचा। त्यानंतर या लढ्यात मराठवाड्याचे स्वामी रामचंद्र तीर्थ, गोविंदभाई स्वाहा, बाबासाहेब परांजपे, साहेबराव वारडकर, अनंत भालेराव अशा अनेकांची महत्त्वाची भूमिका आहे। त्यानंतर 17 सप्टेंबर 1948 ला आपला मराठवाडा म्हणजे निजामाच्या तावडीतून मुक्त झाला। त्यामुळं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। श्री विठ्ठल।